कॉम्प्लेक्स मित्र परिवाराच्या वतीने 121 जोडप्यांच्या हस्ते महाआरती संपन्न। कोपरगाव शहरात गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे। कोपरगाव येथे गणेश उत्सव दरवर्षीप्रमाणे अनेक प्रभागात नगरांमध्ये गणपती उत्सव मोठ्या संख्येने साजरा करत असतात। कोपरगाव शहरातील धारंगा रोड येथील लक्ष्मीनगर भागामध्ये श्रद्धा कॉम्प्लेक्स या ठिकाणी गणपती उत्सव या भागातील नागरिक, व्यापारी आणि या कॉम्प्लेक्समधील रहिवासी यांच्या वतीने गणेश उत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला आहे। या प्रसंगी दिनांक 16 सप्टेंबर रोजी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। या महाआरतीला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणेश उत्सवाची भक्तिभावाने पूजा केली आहे। दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी ओम शांती केंद्राच्या सरला दीदी यांच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली आहे। या महाआरतीस शंकर कोटमे, नवनाथ दिघे, जयेश बडवे, अनिल आवारे, सचिन वैद्य, मनोज अडंगळे, रवींद्र सिंगर, राकेश कांबळे, गौतम आहिरे, राजेंद्र बोरावके, रवींद्र कथले, सतीश उपाध्ये, किरण आहेर, नरोडे, रोहित धाडीवाल, डॉक्टर रमेश सोनवणे, गोरख शिंदे, कचेश्वर कदम, डॉक्टर संजय एवले, संतोष गायकवाड, संजय वाघ, विशाल अनार्थे, राकेश निकम, राजेंद्र वरखडे, आशा गीते, तुषार सोनार शिंदे, परदेशी सर, थोरात महाजन, बापूसाहेब फुकटे, गोरख महाजन, हेमचंद्र पांडे पवार, राधिका आडकरी, कदम आवारे, उज्ज्वला ढोक पाटील, विकास बेंद्रे, शंकर घोडेराव, संतोष ढोक, रवींद्र बागड, सचिन कवरे, शिल्पा रवींद्र रोहमारे, दीपक पंजाबी, योगेश पगारे, विजय कदम, मोरे नंदू आवताडे, राजेंद्र लोखंडे, गिरीश हिवाळे, सोमनाथ व्यवहारे, योगेश शिंदे, सुरेश धामणे, नारायण लांडगे, तुषार पाटील, तुषार पोटे, संजीव देशपांडे, गोरख वैद्य, आकाश वैद्य, धनु बागड, ठकाजी लासुरे, प्रकाश कदम, कैलास राजगुरू, मोहन आहेर, संजय राजगुरू, मनोज मोरे, चंदू गुरु, गणपत नरोडे, डॉक्टर समीर शहा, हरीश अरोरा, ॲडव्होकेट कोकाटे वर्षा, बोरावके, मुरडनर, कैलास कदम, खालकर साहेब कदम, निलेश डुबे, राजू कांबळे, प्रताप फरताळे, दीपक वाणी, मयूर गोरे, दिनेश कांबळे, रवी कथले, रवी निकम, भागवत सर, पुष्पेंद्र शर्मा, महेंद्र नय्यर, मनील नरोडे, श्रीकृष्ण देशपांडे, सतीश निकम, लोंगानी लकारे, संतोष कुलकर्णी, महेंद्र कुलकर्णी, अनिल गायकवाड, रुपेश सिंगर, अशोक नायकोडे, वाल्मिक मरसाळे, राहुल यशवंत, राहुल वाघ आहेर, दीपक सिंगर, प्रवीण भुजाडे, अनिल मराठे, संतोष देवरे, पत्रकार संतोष जाधव, पत्रकार रवींद्र जगताप, हिवाळे, अनिल बनसोडे, बाजीराव चव्हाण, दीपक घोडके, अशोक नांगरे, संतोष कोतकर, जगदीश कोतकर, थोरे दरेकर सर, डॉक्टर जगदाळे, सोमनाथ वडणारे या सर्व 121 जोडप्यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली आहे। जयेश बडवे, डॉक्टर रमेश सोनवणे, सलीमभाई पठाण, सचिन वैद्य, अनिल आवारे, गौतम आहिरे, शिवाजीराव शिंदे, सतीश उपाध्ये, साईनाथ कदम, गोरख शिंदे, शहाबाज पठाण, टिल्लूबाई पठाण, किरण आहेर, लक्ष्मण भाटे, इरफान शेख, आमिर पठाण व इतर सर्व सभासदांनी परिश्रम घेतले आहे। आज गणेशोत्सव 2024 सांगता समारंभ 7 तारखेपासून बाप्पांचं आगमन झालं होतं आणि उद्या बाप्पांचं विसर्जनही होत आहे। या प्रसंगी सालाबादप्रमाणे श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्र परिवाराच्या वतीने गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या आयोजनामध्ये श्रद्धा कॉम्प्लेक्समधील सर्व रहिवासी, सर्व बंधू भगिनी, सर्व गाळेधारक आणि लक्ष्मीनगरमधील सर्व आपले सहकारी मित्रपरिवार या सर्वांचंच अनमोल सहकार्य लाभलं आहे। या प्रसंगी आम्ही कोपरगाव येथील सुप्रसिद्ध श्री दत्तात्रय खेमनर सर यांचा एक हेल्पिंग हँड संस्थेच्या त्यांचं जे कार्य चालू आहे त्या कार्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला या ठिकाणी मागच्या गुरुवारी। आणि आज आपण श्री अनिलजी गिड्डे यांचा गायनाचा कार्यक्रमही करीत आहोत। सर्वांचं जे सहकार्य लाभलं, आज परमपूज्य दिदी सरला दीदी याही या ठिकाणी आल्या होत्या, त्यांचेही विशेष आभार आणि सर्वांचेच मी आभार मानतो। गणेशोत्सवामध्ये आपल्याला जी साथ मिळाली यापुढेही अशीच मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। या ठिकाणी लक्ष्मीनगर श्रद्धा कॉम्प्लेक्स या ठिकाणी 12 वर्षापासून जयेश बडवे असेल, सलीम पठाण असेल आणि त्यांचे इतर सहकारी सर्व, त्याच्यानंतर माजी नगरसेविका शिल्पा रोहमारे असेल, या सगळ्यांच्या सहकार्याने 12 वर्षापासून हा गणेशोत्सव चालू आहे। आणि या गणेशोत्सवाचं एक वेगळं असं महत्त्व का आहे तर इथं ज्या लोकमान्य ठिकाणी गणेशोत्सव चालू केला, फक्त त्या गोष्टीचा उद्देश काय होता का सगळ्यांनी त्या परिसरातील लोकांनी एकत्रित येऊन सगळ्यांशी संवाद साधावा आणि एकमेकाच्या याच्यात सहभागी हो
याकरता हा गणेश उत्सव लोकमान्य ठिकाणी चालू केला आणि त्याच परंपरेने कोणताही धांगडधिंगा न करता किंवा कोणताही गाजावाजा न करता किंवा कोणताही कर्कश आवाज न करता हा गणेश उत्सव साजरा होतोय आणि त्यातून सगळं जयेश बडवे असेल किंवा सलीम भाई असेल किंवा इतर सर्व त्यांचे सहकारी असेल हे त्या गाजावाजा न करता फक्त ह्या गणेश उत्सवाच्या माध्यमातून फक्त समज प्रबोधन करतायत आणि ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे उल्लेखनीय ह्या गणेश उत्सवाची बाब आहे आणि त्यासाठी त्यांना या लक्ष्मीनगर परिसरातील आमचे सर्व मित्रपरिवार सर्व असं सहकार्य करतात। त्यात आमचे शंकरवाणी असेल, राजेंद्र लोखंडे असेल, तुषार पाटील असेल, त्यानंतर सलीमभाईचा तर मग सिंहाचा वाटा आहे, त्यानंतर आमचे रवी रोमारे असेल, त्या रवी कतले असेल किंवा इतर अजूनही तिकडं राजेंद्र लोखंडे असेल, असे अनेक या परिसरातील जेवढे कार्यकर्ते आहे ते सर्व यांना व्यवस्थित सर्व सपोर्ट करतात, मार्गदर्शन म्हणजे सहकार्य करतात। त्यांचाही या गोष्टीत सिंहाचा वाटा आहे। फक्त ह्या गणेश उत्सवाचं एक आगळं महत्त्व जे आहे ते फक्त कोणतं आहे का यात कोणताही धांगडधिंगा न करता किंवा कोणताही गाजावाजा न करता, कर्कश आवाज न होता, इतर परिसरातील सर्व परिसरातील कोणालाही त्रास न होता फक्त समाज प्रबोधनाचं काम होतं आहे। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे तुम्ही बोर्ड पाहताय यात फक्त समाज प्रबोधनच आहे, एवढंच महत्त्वाचं गोष्ट आहे। आणि हे सगळं खेळीमेळीच्या वातावरणात म्हणजे गणेश उत्सव असेल त्यात सलीमभाई सहकार्य करत असेल तर मग हा सगळ्यात महत्त्वाचा विशेष महत्त्व काय का कोणतेही जातीवाद न करता भाईचाऱ्याच्या दृष्टीतून हा गणेश उत्सव साजरा होतोय, हे विशेष महत्त्व आहे। आणि असाच यापुढं मी जयेश भाऊ असेल, सलीमभाई असेल किंवा इतर त्यांचे सर्व या लक्ष्मीनगर परिसरातील सहकारी असतील यांनी अशाच पद्धतीने एकमेकाचा भाईचारा ठेवून गणेश उत्सव आज आहे त्यापेक्षाही जादा चांगल्या पद्धतीने साजरा करावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्र परिवाराच्या वतीने महाआरतीच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं। त्यानिमित्त लक्ष्मीनगर परिसरातील व श्रद्धा कॉम्प्लेक्समधील सर्व रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात या महाआरतीत भाग घेतला। त्याबद्दल मी सर्व गणेश भक्तांचे मनापासून त्यांचे स्वागत करतो आणि गणेश चतुर्थीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो। तसेच आमचे परिवारातील डॉक्टर सोनवणे, जयजी बडवे, सचिन वैद्य यांनी भरपूर परिश्रम घेतले। आमचे मित्र भाऊसाहेबजी भाबड, शंकरवाणी, गिरीश हिवाळे या सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। राजेंद्रजी लोखंडे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2024चा जो गणेशोत्सव आहे टिळकांनी ज्या उद्देशाने गणेश जयंती आणि शिवजयंती सुरुवात केली होती तो उद्देश जयेश बडवे यांनी हा गणेशोत्सव हा सांस्कृतिक महोत्सव मध्ये परिवर्तित करून खऱ्या अर्थाने पूर्ण केला आहे। कुठल्याही धांगडधिंगा किंवा गोंधळ न करता खेमदार सरांसारख्या आदर्श लोकांचा सत्कार, प्रजापिता ब्रह्मकुमारांच्या दिदींच्या हस्ते आरती, अनिल गिड्डे सारख्या गायकाचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि कॉम्प्लेक्समधील सर्व लोक आणि लक्ष्मीनगरचे रहिवासी यांना सर्वांना सहभागी करून खऱ्या अर्थाने गणेशोत्सव हा सन्मार्गी लावला आहे। अशाच प्रकारे सर्व मंडळांनी जर त्याचं अनुकरण केलं तर काही लोकांचा आवाजाचा त्रास होतो, कुठल्याही प्रकारचा श्रवणाला लोकांना त्रास होणे अशा प्रकारचे गाणे ठेवले त्यांनी। डॉल्बी सारखी सिस्टीम न लावता ज्याने लोकांना हृदयाला त्रास होतो, कानाला त्रास होतो असे उपयोग न राबवता खरंतर सर्व कोपरगावातील गणेश मंडळासोबत त्यांचा आदर्श घेऊन अशा प्रकारे जर गणपती उत्सव साजरे केले तर जास्तीत जास्त लोक त्यामध्ये सहभाग घेतील आणि खऱ्या अर्थाने आपल्याला उत्सवाचा आनंद करतील। या कामी श्रद्धा कॉम्प्लेक्समधील सर्व डॉक्टर मंडळी, रोकडे डॉक्टर, येवले डॉक्टर, सलीम पठाण, त्यानंतर आमचे शेजारी भाऊसाहेब बाबड, कॉम्प्लेक्समध्ये अनर्थे, वैद्य या सर्व लोकांनी सहकार्य करून कोणी पैसे देवो न देवो हा विचार न करता बडवेने खऱ्या अर्थाने या गणेशोत्सव पार पडला। याबद्दल सर्व कॉम्प्लेक्स आणि परिसरातील लोकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आहे.